सांगली पोलीस दलाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान 2026 अंतर्गत मिरज उपविभागात आयोजित करण्यात आलेली जनजागृती रॅली आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेत मिरज उपविभागातील तब्बल 52 शाळांमधील सुमारे 1200 ते 1300 विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि प्रभावी संदेशांमधून नशामुक्त समाजाचा संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात जनजागृती रॅलीने झाली. मिरज शहर पोलीस ठाण्यापासून बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. हातात फलक आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नागरिकांना अंमली पदार्थापासून दूर राहण्याचे आवाहन केले. यानंतर बालगंधर्व नाट्यगृह येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्टा यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी अभियानात सहभागी झालेल्या सर्व 52 शाळा तसेच विद्यार्थ्यांचाही सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या विळख्यातून अडकण्यापासून सावध राहायचे आवाहन करत नशामुक्त समाज निर्मितीसाठी अशा जनजागृती उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. हा कार्यक्रम मिरज शहर पोलीस, महात्मा गांधी चौक पोलीस, मिरज ग्रामीण पोलीस, MIDC कुपवाड पोलीस, वाहतूक शाखा आणि निर्भया पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. उद्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. त्यानिमित्ताने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान हे मिरज शहरामध्ये मिरज उपविभागामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 54 शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्य आणि पोस्टर्स बनवले, ज्याच्यातली चांगली पोस्टर्स निवडून त्याच्यामध्ये बक्षीस देण्यात आलेलं आहे. उपक्रम हाच होता की बालगोपाळांमध्ये जे देशाचं भवितव्य आहे त्यांच्यामध्ये अंमली पदार्थांच्या विरोधी एक मत तयार व्हावं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस तयार व्हावा आणि हाच एक उद्देश होता. कारण अंमली पदार्थ हे मला असं वाटतं की येणारं सर्वात मोठं मानवी समुदायासमोरचं चॅलेंज आहे. कारण हल्ली ड्रग्ज बनवणं, विकणं, डार्क वेट असेल, नेट असेल, या गोष्टींमुळे सोपं झालंय आणि त्याच्याशी जर फाईट करायची असेल तर आपल्याला सगळ्यांनाच याच्यामध्ये सहभाग करायला लागेल. या उद्देशानेच हा उपक्रम, एक चांगला उपक्रम मिरज विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. या निमित्ताने मी आव्हान करतो की सगळ्यांनी नो ड्रग्स, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या ड्रग्स पासून, सेवनापासून अलिप्त राहावं, या संदेशासहित हा एक घेऊन आलेला अभियान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.